कल्याणीताईंचं स्वागत करावं आणि त्यांच्या साथीदारांचंही स्वागत करावं। मावशी मुद्दाम अमरावतीहून या सप्ताहासाठी आल्या आणि बराच मोठा प्रसाद आपल्या सगळ्यांसाठी त्या घेऊन आलेल्या आहेत। वेगवेगळ्या दिवशी त्यांचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे। त्या प्राध्यापिका आहेत, अमरावती होत्या। वंदनीय कल्याणीताईंना मी विनंती करते की त्यांनी आता सुरुवात करायला हरकत नाही। अधरं मधुरं वदनं मधुरं, अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं। गीतं मधुरं पीतं मधुरं, गीतं मधुरं पीतं मधुरं, भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं, रूपं मधुरं तिलकं मधुरं, रूपं मधुरं तिलकं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं। करणं मधुरं तरणं मधुरं, करणं मधुरं तरणं मधुरं, हरणं मधुरं स्मरणं मधुरं, वमितं मधुरं शमितं मधुरं, वमितं मधुरं शमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम्। गुञ्जा मधुरा माला मधुरा, गुञ्जा मधुरा माला मधुरा, यमुना मधुरा वीचे मधुरा, यमुना मधुरा वीचे मधुरा, सलिलं मधुरं कमलं मधुरं, सलिलं मधुरं कमलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम्। गोपी मधुरा लीला मधुरा, गोपी मधुरा लीला मधुरा, युक्तं मधुरं भुक्तं मधुरं, दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं, दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम्। गोपा मधुरा गावो मधुरा, गोपा मधुरा गावो मधुरा, यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा, गोपा मधुरा गावो मधुरा, यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा, दलितं मधुरं
फलितं मधुरं दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं सितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् नारायण नारायण जय गोविन्द हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविन्द हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय बदरीश हरे नारायण नारायण जय बदरीश हरे नारायण नारायण वरदानाथ हरे नारायण नारायण वरदानाथ हरे नारायण नारायण सुंदर वदन हरे नारायण नारायण पावन चरण हरे नारायण नारायण सज्जन शरण हरे नारायण नारायण अरविंदाक्ष हरे नारायण नारायण भजनानंद हरे नारायण नारायण कृपाम्बुवाह हरे नारायण नारायण भावाधार हरे नारायण नारायण कलिमल हरण हरे नारायण नारायण कमलाकांत हरे नारायण नारायण कमलाकांत हरे नारायण नारायण करुणा सिंधु हरे नारायण नारायण वत्सल हृदय हरे नारायण नारायण लतजन बाल हरे नारायण नारायण सुखराकेश हरे नारायण नारायण पूरित काम हरे नारायण नारायण मंगल धाम हरे नारायण नारायण कंसाराति हरे नारायण नारायण चित्कमलार्क हरे नारायण नारायण संवित्सार हरे नारायण नारायण आनंदाब्धि हरे नारायण नारायण सुखितानंद हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोपाल हरे विभूषितकरान् नवनीरदाभात् श्री विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादर विन्दनेत्रा
तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ। मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते, मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ। मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ। मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते, मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय। जयाची सद्गुरु शरण मन वाणी काया, अपार करुणा घन गंगा कृपाभिलाषिया। जेथ प्रचितीचे बोलणे, भावोत्कट सहजतया। आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया। काल आपण थोडासा गडबडीने ज्या भागाचा विचार केला, तो जो विचार नाहीच म्हणजे त्याची प्रस्तावना केली असं म्हणू, तो खरा म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा जो वर्णनाचा भाग आहे. आज आणि उद्या थोडासा विषयाला क्लिष्टपणा आहे, कारण यातला जरा त्यातल्या त्यात अधिक तात्विक आणि थोडासा कथेपासून लांब असणारा नीरस भागच जवळजवळ पूर्ण वेळ आपला होईल. कदाचित आपल्याला असं वाटेल की एवढी कथा असते तशी यात कथा का नाही येत आहे अजून. तर आता एक जे तत्त्वज्ञानाचं स्वरूप आहे आणि जो सृष्टीनिर्मितीचा विचार आहे तो जाणून घेण्याच्या मागे थोडा आपला वेळ जाईल. आणि आज नेमका कपिल महामुनींचा उपदेश आहे, तोही नेमका तात्विक आहे. त्यामुळे दोन्ही विषय एकत्र तात्विकच आहेत. सृष्टीनिर्मितीच्या बाबतीमध्ये विचारात घ्यायचं तर हे सर्व सृष्टीचं वर्णन केवळ निर्मितीचं केलं आहे असं नाही आहे. हे सृष्टीचं वर्णन अनेक अंगांनी केलेलं आहे. आज जगामध्ये सुद्धा सृष्टी कशी उत्पन्न झाली याकरता ईश्वरवादित्व ज्यांना मान्य नाही आहे किंवा जे नास्तिकवादी आहेत ते लोकसुद्धा सृष्टी कशी निर्माण झाली या प्रश्नाचा वेध घेत आहेत. यात काहीच अडचण नाही, कारण कोणत्याही मताची माणसं त्याचा वेध घेतील. अडचण एकच आहे की ईश्वराने सृष्टी घडवली आहे किंवा निर्माण केली आहे हे मान्य नसतानासुद्धा जिथे आज गॉड पार्टिकलचं संशोधनाचं काम चालतं
तिथे जी बाहेरची कमान आहे त्या कमानीवरती असं लिहिलेलं आहे की गॉड इज द क्रिएटर ऑफ द युनिवर्स, आणि मगच आतमध्ये संशोधन आहे. म्हणजे अडचण अशी आहे की त्या गॉडला, त्या परमेश्वराला मानायचं नाही आहे, अशी भूमिका नाही आहे. सायन्सला फक्त चैतन्य नावाची गोष्ट कळत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना चैतन्यापर्यंत पोचता येत नाही. अडचण एवढीच आहे त्यांची. आपली अडचण काय आहे किंवा आपल्याला काय आवडत नाही आहे किंवा आपली टीका कशावर आहे असं जर म्हटलं तर एकच आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने संशोधन करा, त्याला काही अडचण नाही. तुमची जी काही गृहीतकृत्य आहेत ती तुम्ही स्वीकारा, त्याच्यावर पुढे जा, त्यालाही काही अडचण नाही आहे. अडचण एवढीच आहे की ह्या सर्वाची जेव्हा खिल्ली उडवली जाते, या सर्व गोष्टी जेव्हा बाद ठरवल्या जातात, खरं म्हणजे जो ज्ञानाचा अभ्यास करणार आहे तो कधीच कोणतीच गोष्ट कुणाच्याही मताला, ज्यांनी अभ्यासपूर्वक मत मांडलं आहे त्याला हे मत बाद आहे असं म्हणत नाही. अभ्यास करेल, त्याचं फोल पण लक्षात येईल आणि मग हे या पातळीवर फोल ठरतं बुवा, हे टिकणार नाही असं म्हणेल. पण हे मतच हास्यास्पद आहे, हे मतच अस्वीकार्य आहे असं कोणी म्हणत नाही. हा एक मुद्दा लक्षात ठेवून, कारण असं आहे की सृष्टी निर्मिती आणि त्याच्यातले येणारे सगळे एकानंतरच्या एक पायऱ्या म्हणा की सिद्धांत, काही त्याला आपण म्हणा, ते प्रत्येकच अस्वीकार करण्यासारखी गोष्ट आहे. हे असं कसं असेल, हे असं कधी असतं का, वगैरे वगैरे. आता ह्या प्रत्येकाच्या वेळी जेव्हा भागवत सांगायचं म्हटलं की सृष्टी उत्पत्ती हा विषय लगेच येतो. आता याच्यावरती बोलायचं, आता मांडायचं कसं की हे आपल्याला वाटलं पाहिजे की हे असंच आहे, तेव्हाच ते मांडता येईल. आपल्याला जर वाटलं बुवा हे सगळं सांगितलं आहे, हे संगतवार जोडून आपल्याला घेणं, कारण हा सर्व विषय अनेक अध्यायांमधून आलेला आहे आणि तो विषय आपल्याला संगतवार जोडावा लागतो आणि त्याची जोडणी करताना अनेक ठिकाणी अडचण आहे. आपल्या मनातनं ती अडचण सोडवताना आपण बरोबर चाललो आहे की नाही ह्याची खात्री वाटली पाहिजे ना, आणि मग ती मांडताना आपल्याला काहीतरी त्याचं हमखासपण आपल्या मनापुरतं तरी आलं पाहिजे. पण आपल्याला मार्गदर्शन करणारे सर्व सत्पुरुष, संत, ग्रंथ हे सर्व इतके आपल्याशी गुजेविणं संवादू करणारे आहेत की त्यामुळे हे अवघड राहत नाही. ज्यावेळी पहिल्यांदा भागवत कथा करण्याची वेळ आली त्यावेळी आता हे सृष्टीवर्णन सांगायचं म्हटलं, हे आपण काय करतो आहे, हे सगळं बरोबर चाललं आहे ना, आपल्याला जरा काही खात्री वाटत नाही. रात्रभर काही मला झोप आली नाही. पहाटे 4 वाजले, 5 वाजले, तरीसुद्धा माझ्या मनाचं काही समाधान होईना की आज आपण मांडणार आहे त्याला आपल्या मनाची तरी पूर्ण खात्री आणि ग्वाही आहे ना की ज्या मी एकानंतरच्या एक पायऱ्या उतरती आहे त्या सृष्टी निर्मितीच्या सांगण्याकरता, ते बरोबर चाललं आहे का बरोबर चाललं नाही आहे. असं हे सद्गुरू तुमच्या मागे उभे असतात. कोणतं स्वरूप ते मी आपल्याला सांगत नाही, काय स्वरूपात मला मार्गदर्शन केलं तो काही इथे मांडण्याचा विषय नाही. पण एक गोष्ट खरी की पहाटे 5 वाजता त्यांनी सांगितलं की इथे बस, आणि मी समाधी कशी घेतली हे पाहायला तू समोर नव्हतीस, तू दुसऱ्या खोलीत होतीस. तर म्हणाले तुला सांगतो, ती माझा पाट आण आणि समोर नारायणाचं मूर्ती ठेवून देतो, फोटो ठेव. तो ठेवला आणि म्हणाले इथे बस, आणि बसले. मला म्हणाले मी नारायणाच्या चरणाशी हात ठेवला, त्याला नमस्कार केला, एक हात कमंडलूवर ठेवला आणि म्हणाले मी डोकं टेकलं आणि साक्षात नारायण प्रकट झाले. म्हणाले चल. मी त्यांना विचारलं कुठे, त्यांनी मला सांगितलं माझ्या निजधामाला वैकुंठाला. ते म्हणाले वैकुंठात आता आपल्याला कायमच राहायचं आहे, वैकुंठात जाण्याचं काय वैशिष्ट्य आहे. मग म्हणाले तुला काय पाहिजे असं मला त्यांनी विचारलं. तर मी भगवंताला म्हटलं भगवंता एवढी अनाकलनीय सृष्टी तू निर्माण केली आहेस, ती आहे तरी कशी, मला दाखव. आपण आधी सगळी सृष्टी बघू आणि मग मला घेऊन जा वैकुंठामध्ये. एवढं अगदी प्रेमाने सांगितलं. मग रागावले, म्हणाले सृष्टी अशीच झालेली आहे. भागवतामध्ये त्या सृष्टीविषयीचं जे निरूपण आहे त्या निरूपणावर शंका घेण्याचं कारण नाही. आणि मी आपल्याला सांगते काय जो प्रसंग जसा घडला असेल तो वैयक्तिक आहे, परंतु त्यानंतर
काल गायत्रीताई म्हणाल्या की त्या एका ठामपणाने बोलतात, ठामपण माझं नाही आहे, माझ्या गुरूंच्या ठिकाणी असणारा जो त्यांच्या अभ्यासामधून आलेला एक जो परिपूर्णतेचा भाव आणि त्यांनी त्याची घेतलेली जी अनुभूती आणि त्या अनुभूतीमधून मांडलेलं जे सगळं त्यांचं वाङ्मय आहे त्याचा सहवास आम्हाला नित्य आहे. आणि त्यामुळे कुठेही शंका आली तर तिथे आपल्याला तपासून घ्यावं आणि आपण निशंक व्हावं. त्यामुळे येणारा जो आत्मविश्वास आहे ते काही आपलं कर्तृत्व नाही आणि ते आपल्याकडे असणंही अवघडच आहे. कारण तितकी साधना नाही, त्याच्यामागे तितकं चिंतन नाही, त्याच्यामागे तितकं विषयाचं आकलन नाही, अनेक गोष्टी आहेत. परंतु आपल्याला आता जेव्हा मी मांडते त्यानंतर 3-4 वेळा जो प्रसंग आला मांडण्याचा, त्यावेळी माझ्या मनात संदेहच राहिला नाही. समोरच्याला पटलं त्यांनी घ्यावं, नाही पटलं त्यांनी स्वीकारू नये. पण भागवतांनी असं मांडलं आहे आणि हे सत्पुरुषांच्या मते सत्य आहे एवढी आपल्या स्वतःला खात्री आहे. आणि त्यामुळे आता आपल्यापुढे आपण विषयाला सुरुवात करू. एक पहिला विषय असा की हा संबंध भागवत ग्रंथ हा संवाद रूप आहे. त्याच्यामध्ये जसा राजा परीक्षित आणि शुक महामुनी यांचा संवाद आहे, हा संवाद सांगणारे कोण आहेत? सूत आहेत, ऐकणारे शौनक आहेत. हे जसं त्याचं मूळ रूप म्हणू आपण की सांगितलेलं भागवत आता सूतांच्या मुखामधून त्यांनी त्यावेळी ऐकलं होतं व्यासांच्या सहवासामध्ये, म्हणून त्यांच्याकडे त्याचं ज्ञान आहे, म्हणून ते शौनकांना सांगण्याकरता प्रवृत्त झाले आहेत. हा एवढा विषय नाही. ह्याच्या पुढे असं आहे, त्याच्यामध्ये आपण जसा एखादा ग्रंथ लिहित असताना किंवा एखाद्या संशोधनाचं काम करताना दुसऱ्याचा संदर्भ प्रत्यक्षपणे तिथे नोंदतो, तो संदर्भ तसाच्या तसा घेतला जातो, त्याला जे आपण कोट अनकोट म्हणतो हल्लीच्या भाषेमध्ये, तसं तो संदर्भ प्रत्यक्ष जसाच्या तसा देणे, तसं भागवताचं स्वरूप आहे. भागवतामध्ये जो प्रसंग ज्यांच्यामध्ये घडला, जो संवाद ज्यांच्यामध्ये घडला, तो संवाद तसाच दिला आहे. आणि तसंच आता आज ह्या सृष्टी उत्पत्तीचा जो संवाद आहे, ह्या संवादाचं स्वरूप बघायचं तर आपल्या असं लक्षात येतं की तो सुद्धा ऋषी आणि विदुर यांच्यामधला संवाद आहे. ऋषी मैत्रेय आहेत आणि विदुर उद्धवाकडे गेले आहेत आणि उद्धवाला म्हणाले, भगवंतानी एवढा तुला उपदेश केला, आता तू इथे राहणार नाही म्हणतोस, तू जाणार आहेस बद्रिकाश्रमी, तर मग मला का नाही उपदेश करत किंवा मला का नाही ते ज्ञान सांगत? तेव्हा उद्धवाने सांगितलं, ते ज्ञान मी नाही तुला सांगणार, ते ज्ञान तुला मिळवावं लागेल. गीतेनी जसं म्हटलं आहे की ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया काय? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की ह्या 3 मार्गाशिवाय काही इलाजच नाही आहे. की एक तर नमस्कार करून शरणागत होऊन समितपाणी होऊन गुरूंच्या समोर जावं, ज्ञान मिळवावं, नाही तर गुरूंची निरलस सेवा करत राहावी आणि ज्ञान मिळवावं, नाही तर ज्ञानाच्या मार्गावरती गुरूंशी प्रश्नोत्तरांनी चर्चा करावी आणि ज्ञान मिळवावं. जसं परीक्षितांना एवढे अधिकारी सत्पुरुष भेटलेत आणि शुकमहामुनींच्याकडून ते ज्ञान प्राप्त करून घेत आहेत, तसं जिथे जिथे म्हणून वेगळे संवाद आपल्या लक्षात येतात ते सगळे मुळात कुठेतरी घडलेले आहेत आणि ते जसेच्या तसे ह्या पुराणामध्ये त्यांच्या मूळ रूपामध्ये आलेले आहेत. त्याचा संदर्भ पाहायचा असेल तर आपण अन्य पुराणं किंवा अन्य ग्रंथांमध्ये महाभारतामध्ये आदी ठिकाणी पाहू शकतो, पण त्याचं स्वरूप असं आहे. आता या संवादात आता जो सृष्टी उत्पत्तीचा संवाद होणार तो हा मैत्रेय ऋषी आणि विदुर या दोघांच्यामध्ये आहे. आता सृष्टी उत्पन्न कशी झाली आणि ती उत्पन्न कुणापासून झाली, आज सगळा चर्चेचा विषय आहे, आपल्याला माहिती आहे. आज जगामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारांनी त्याचं उत्तर आहे आणि जगातच नाही आमच्या इकडे आहे. आमच्या इकडे प्रत्येक ग्रंथांनी आपापल्या परीने त्याच्या उत्पत्तीच्या संबंधाने चर्चा केलेली आहे. जसं कणादांनी सांगितलं आहे, जसं आजचं मॉडर्न सायन्स सांगतं त्याप्रमाणे कणाद म्हणतात की ही जी सृष्टी आहे ती पीलवाहा ती परमाणूपासून उत्पन्न झालेली आहे आणि त्याकरता संबंध आयुष्यभर त्यांनी जे व्रत आचरलं आहे ते म्हणजे स्त्रिया जे पाखड टाकून देतात, तांदूळ पाखडून झाल्यानंतर त्याच्यामधनं जे काही थोडेसे भाताचे किंवा तांदूळाचे जे कण खाली पडतात ते त्याला शिलोंच वृत्ती म्हणतात.
ते कण जिथे पडले आहेत तिथून गोळा करून आणून ते कण शिजवून त्याच्यावरती उदरनिर्वाह करणं ही शीलोंच वृत्ती आहे, की आपल्या पोटाकरता कुठल्याही प्रकाराने परिश्रमामध्ये पडायचंच नाही. सगळ्या वैदिकांनी त्यांना सांगितलं, अहो इतकं मोठं व्रत आपण आचरता आहात आणि जो आपण सिद्धांत मांडायचा प्रयत्न करता आहात तो सिद्धांत मात्र परमाणूपासून जग उत्पन्न झालं आहे असं सांगता आहात. अहो म्हणाले, तुम्ही जर मनापासून ईश्वराची भक्ती केली असती किंवा त्याला शरण गेला असतात किंवा त्याचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न केला असता तर आत्तापर्यंत तुम्हाला कळलं असतं की परमेश्वरानीच ही सृष्टी उत्पन्न केली आहे. पण त्यांनी सांगितलं, जोपर्यंत मला त्याचा प्रत्यय येत नाही तोपर्यंत मी काय करू. मला येणारा जो प्रत्यय आहे तो असाच आहे की परमाणूच्यापासून सृष्टी उत्पन्न झाली आहे, त्यामुळे मी त्याच प्रत्ययावरती स्थिर आहे. आणि त्यामुळे शेवटी त्यांनी आपलं जेव्हा जीवन संपवलं त्याही वेळी ते म्हणाले, सत्य एकच आहे, पिलवहा पिलवहा, परमाणू परमाणू. असे आमच्याकडे प्रत्येक दर्शनकार आपापल्या परीने सृष्टीच्या संबंधाने आपापली मतं मांडणारे आहेत. असं नाही आहे की फक्त मॉडर्न सायन्सेसच फक्त आमच्यापासून वेगळं काही मांडतात. आम्हाला मॉडर्न सायन्सेसचा सुद्धा तितकाच आदर आहे, त्यांच्या मताबद्दलसुद्धा तितकाच आदर आहे. ह्याचं कारण असं की जोपर्यंत ती गोष्ट त्यांच्या मर्यादेत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती मानत नाहीत. आणि त्याचवेळी प्रामाणिक शास्त्रज्ञ जेव्हा ती गोष्ट योग्य राहिली नाही किंवा कालबाह्य झाली हे लक्षात आल्यानंतर तो ती नाकारायला पण धैर्य दाखवतो. या दोन्ही गोष्टी आहेत की कुठली तरी गोष्ट धरून बसली आहे आणि मग आपलंच मत ग्राह्य राहावं याकरता आग्रह आहे अशी स्थिती नाही. त्यामुळे जे ह्या सृष्टी उत्पत्तीच्याबद्दल भारतीयांनी वेदांतांनी जो विचार केला आहे त्यामध्ये सृष्टीचं उत्पत्तीचं आद्य कारण हे परब्रह्म आहे. त्या परब्रह्माचं स्वरूप कसं आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो उदासीन आहे, तो निष्क्रिय आहे. अशा अनेक शब्दांनी त्याचं निर्गुणत्व सिद्ध केलं आहे. आणि तो या सगळ्याच्या पलीकडे निर्गुण, याचा अर्थ ही जी गुणांनी युक्त असणारी सृष्टी आहे या सृष्टीत तो नाही आहे, या सृष्टीच्या तो पलीकडे आहे. ही सृष्टी तो निर्माण करणारा असला आणि या सृष्टीच्या कणाकणामध्ये भरून असला तरीसुद्धा त्याचं स्वरूप मात्र ह्याच्यापेक्षा भिन्न आहे. ही जी भूमिका आहे ती भूमिका आमच्या वेदांतांनी मांडली. त्यामधून मग आता तो सृष्टी उत्पन्न करायला निघाला तर पहिला प्रश्न विचारला विदुरांनी. ते म्हणाले, अहो असं आहे, हा जर असा निर्गुण निराकार आहे तर सर्व सृष्टीमध्ये जर भरून राहिला आहे आणि ही जर निर्माण करतो आहे तर त्याचं निर्गुण निराकारत्व बाधित झालं की नाही, कारण त्याला निश्चितच बाधा आली. ते म्हणाले, नाही असं होत नाही. मग का होत नाही, इथून प्रश्न सुरू झाले आणि सृष्टी निर्मितीच्या विषयीची चर्चा पण सुरू झाली. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कल्पना अशी आहे किंवा धारणा अशी आहे, आपल्याला त्याच्यातनं पुढं जायचं आहे म्हणून समजत. आता तो निर्गुण निराकार परमात्मा जो आहे तो तर सर्वव्यापीच आहे, त्याच्याशिवाय मुळात दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे जर ही सृष्टी निर्माण व्हायची असेल तर कुठे होणार आहे, त्याच्यातच, त्याच्यामध्येच ही सृष्टी निर्माण होणार आहे. त्याच्यामध्ये कल्पना करू आपण, त्याच्या पोटामध्ये, त्याच्या पोटात निर्माण होणार आहे, कारण त्याच्याशिवाय बाहेर दुसरं काही नाहीच आहे ना. मग कुठे सृष्टी निर्माण होईल. त्यामुळे त्याच्या आत ती सृष्टी निर्माण करताना त्यांनी काय केलं, कुठल्या तरी त्याच्या एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये हे जे आम्ही ज्या ब्रह्मांडात राहतो ते जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड निर्माण होण्याचा प्रसंग आला. ते ब्रह्मांड जेव्हा निर्माण होणार तेव्हा त्यांनी काय निर्माण केलं, पहिल्यांदा एक शक्ती ही आपल्यापासून निर्माण केली. आपल्याला माहिती आहे की जो निर्गुण आहे, निराकार आहे, उदासीन आहे, तो कर्म करू शकत नाही, तो क्रिया करू शकत नाही. ते त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामधून त्याला क्रियाशीलता नाही. मग क्रियाशीलता कोणाकडे, म्हणून त्यांनी ऊर्जा निर्माण केली, म्हणून त्यांनी शक्तीला निर्माण केली. ती त्याची अंगभूत आहे, कारण आता आपल्याला पोट का कल्पना केली त्याच्या आतच आहे, त्याच्याच आत त्यांनी ऊर्जा निर्माण केली, शक्ती निर्माण केली. ती जी शक्ती आहे त्या शक्तीने कार्य करावं असं त्या शक्तीच्या ठिकाणी त्यांनी सामर्थ्य दिलं. काय सामर्थ्य दिलं, त्यांनी तिला म्हटलं तू सगळी सृष्टी निर्माण कर. ठीक आहे, ती सगळी सृष्टी निर्माण करील. ती सगळी सृष्टी निर्माण करताना
ती काय करील आणि तिचं सामर्थ्य काय. परमेश्वराने सांगितलं तुला 2-3 प्रकारांनी मी सिद्ध केलेलं आहे. एक असं आहे, ही सृष्टी निर्माण जेव्हा होते तेव्हा ह्या निर्माण झालेल्या सृष्टीमध्ये मी जे मानव कुणीतरी पाहणारा आहे आणि पाहायला हे जग आहे. आत्ता आपण सगळेजण असे आहोत, मी मला द्रष्टा म्हटलं तसं आपण प्रत्येकजणच द्रष्टा आहे. कारण आपण द्रष्टे आहोत म्हणजे पाहणारे आहोत आणि दृश्य ही बाकीची सृष्टी आहे. म्हणजे आपण म्हणतो की मला वरून अमुक दिसलं नाही, मागचा माणूस म्हणतो अहो माझ्यापुढे खुर्चीवरचा माणूस उंच होता म्हणून मला मागून दिसलं नाही. विधान आहेत. कशी आहेत? कारण प्रत्येकजण द्रष्टा आहे. तर त्यांनी द्रष्टा आणि दृश्य या दोघांना एकत्रित करण्याचं किंवा एकमेकांना जाणण्याचं सामर्थ्य ह्या मायेकडे दिलं किंवा ह्या शक्तीकडे दिलं किंवा ह्या प्रकृतीकडे दिलं. नाहीतर असं आहे ना की मी माझ्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या ठिकाणी, तुम्हाला मी कळत नाही, मला तुम्ही कळत नाही, अशी स्थिती झाली असती की ह्या जगात सगळे नुसते उभे राहिलेले आहेत, कुणी बसलेत, कुणी झोपलेत, पण कुणी कुणाला दिसत नाही, कुणी कुणाला जाणू शकत नाही. द्रष्टा आणि दृश्य या दोघांनी एकमेकांना जाणून त्याचं दर्शन होणे. कारण आता इथे हे 2 समया तेवत आहेत, त्या समया कुठे एकमेकांना बघतायत? त्यांना कुठे कळतं आहे अगदी माझ्यासारखी समयी इथे तेवती आहे असं त्यांना काही कळत नाही. त्याचं कारण असं आहे की द्रष्टृत्व त्यांच्याकडे दिलेलं नाही. का नाही दिलं त्यांच्याकडे? कारण त्या जड आहेत, त्या चेतन नाही आहेत, त्या निर्जीव आहेत. त्यामुळे सृष्टी निर्माण करताना सृष्टी किती प्रकारची निर्माण झाली? 2 प्रकारची. एक आहे ती जीवसृष्टी निर्माण झाली आणि एक आहे ती चर आणि अचर, म्हणजे तिच्या ठिकाणी जडत्व आहे अशी सृष्टी निर्माण झाली. ह्या दोघांच्या ठिकाणचा हा जसा भाग आहे तसा ही अजड असू दे, ही जड असू दे किंवा आम्ही अजड असू दे, असं असतानासुद्धा ह्या दोघांच्यामध्ये सुसंवाद साधण्याकरता जे काही आम्हाला आवश्यक आहे ते सगळं निर्माण करण्याचं सामर्थ्य परमात्म्याने प्रकृतीला म्हणजे मायेला दिलं. हे एक गोष्ट. दुसरं सामर्थ्य दिलं, ते दुसरं सामर्थ्य म्हणजे कार्यकारण भाव लावण्याचं सामर्थ्य दिलं. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. आज जसं विज्ञानात म्हणतो की कोणताही विषय समजून घ्यायचा तर आम्हाला त्याचा कार्यकारण भाव समजला पाहिजे. कारण कार्य हे कोणत्या कारणापासून आलं आणि त्या कार्याला कारण का झालं. हा मनुष्य माझ्यावरती रागावला, काय कारण आहे बुवा? मी तर काही बोललो नाही, आमची तर काही भेट नाही, 4 वर्ष झाली, आम्हाला माहितीसुद्धा नाही, आम्ही एकमेकांना पाहत नाही. ह्या माणसाला रागवण्याचं कारण काय? म्हणजे आम्ही तो कार्यकारण भाव जो जाणतो तो कार्यकारण भाव सृष्टीमध्ये सर्वत्र निर्माण व्हावा, निर्माण करावा, तो कसा करावा, तो कसा ठेवावा, हे सर्व सामर्थ्य भगवंतानी प्रकृतीकडे म्हणजे मायेकडे दिलं. हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग त्यांनी जो दिला तो भाग असा आहे की ह्या कालाच्या प्रेरणेने ह्या त्रिगुणाचा क्षोभ करता यावा. कारण भगवंत जेव्हा निर्गुण आहे, जेव्हा निराकार आहे, तेव्हा काय आहे? नासदीय सूक्तामध्ये जसं म्हटलं आहे की तेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा ना अंधार होता, ना उजेड होता, ना तेज होतं, ना कुणी व्यक्ती होती, ना कुणी नव्हतं. असं तिथे काहीच नव्हतं, तिथे काहीच घडत नव्हतं. असं एक नुसतं स्फुरण पावणारं असं एक काही तत्त्व तिथे सर्वदूर पसरलेलं होतं, याशिवाय दुसरं काही नव्हतं. आता त्याला जेव्हा याच्यातून त्याच्या या स्थितीमधून, ही स्थिती काय आहे? साम्यावस्था आहे. आमच्या मनावरून आम्ही समजू शकतो की आपण म्हणतो आता माझं मन अगदी शांत झालं आहे, आता माझ्या मनात एक सुद्धा विचार नाही. त्यावेळी मन कोणत्या स्थितीला आहे? मन स्थिर झालेल्या स्थितीत आहे. त्याची साम्यावस्था आहे, सम्यक स्थिती आहे, संतुलन आहे त्याच्यामध्ये. आता हे संतुलन कायम परमात्मा आहे, तिथे संतुलनाची स्थिती आहे. ते संतुलन बदलल्याशिवाय, काल आपण जे म्हटलं तसं तारतम्य निर्माण झाल्याशिवाय सृष्टी कशी निर्माण होईल? मग तारतम्य निर्माण करायला काहीतरी पाहिजे ना, कारण त्याच्या इथे काहीच नाही आहे. त्यामुळे मुळामध्ये ते निर्माण करण्याकरता त्याचा काहीतरी
असा निर्माण करणारा असा काही भाग, असा काही ज्याला आपल्याकडे वस्तुमान म्हटलेलं आहे किंवा वस्तू म्हटलेलं आहे, किंवा त्याला हे निर्माण करण्याचं आजच्या भाषेत बोलायचं तर मॅटर, की विज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर ते जी अक्षय्यता आहे ती त्या मॅटरची आहे. म्हणजे अखंड ते जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत निर्माण करणारं, ज्याच्यापासून सृष्टी निर्माण होते आहे असं जे मूळचं मटिरियल, असं जे मूळचं त्याच्याकडे असणारं साधन, ते जे साधन आहे ते पहिल्यांदा तिने निर्माण केलं. कुणी केलं? या शक्तीने. तिने निर्माण केलं कोणत्या रूपात? त्रिगुण, सत्व, रज आणि तम. आणि या तिघांना साम्यावस्थेमध्ये ठेवलेलं आहे. कारण आत्ताची अजून तिने काही हालचाल केली नाही, बदल केला नाही, तर अजून साम्यावस्था आहे. आता तिने आधार कोणाचा घेतला? कालाचा. कालाच्या आधाराने तिने त्याच्यामध्ये तारतम्य आणलं, म्हणजे त्याच्यामध्ये बदल निर्माण केला, त्याच्यामध्ये कमी जास्त असे स्तर निर्माण झाले. त्याच्यात जेव्हा स्तर निर्माण झाला त्यावेळी उत्पन्न व्हायला सुरुवात झाली, काही ना काही उत्पन्न झालं. आता काय उत्पन्न करायचं आहे हे तिने ठरवायचं आहे. पण उत्पत्तीची सुरुवात ही सत्वरजतमाच्या तारतम्याने आहे. त्यांच्यामध्ये तारतम्य निर्माण होणं हे त्याच्या उत्पत्तीचं साधन आहे मुळात. मग तिने त्याच्यामधून जे निर्माण केलं त्या मायेने, काळाच्या प्रेरणेने त्या त्रिगुणाच्या असंतुलनामधून महत्तत्व निर्माण केलं. महत्तत्वानंतर अहंकार निर्माण केला. आता महत्तत्व म्हणजे काय आहे? महत्तत्व म्हणजे जे निर्माण झालं आहे, जे तिला निर्माण करायचं आहे, व्यापक अशी जाणीव. जाणीव म्हणजे ज्ञान. तिने जे निर्माण केलं ते व्यापक असं ज्ञान निर्माण केलं. त्या व्यापक ज्ञानाचं जे स्वरूप आहे त्याला महत्तत्व असं म्हटलं. महान, विस्तृत, सर्वदूर पसरलेलं असं त्याचं स्वरूप आहे. आणि ते जे महत्तत्व आहे त्या महत्तत्वामधून अहंकार निर्माण केला. कशाकरता केला? हे महत्तत्व म्हणजे सर्वदूर जाणीव, सर्वांच्याकरता खुली जाणीव. आपण जसं म्हणतो ना, समुद्राच्या किनाऱ्यावर गेल्यावर पाहिजे तेवढं पाणी घ्या, गंगेच्या किनाऱ्यावर गेल्यावर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घ्या, तसं या सबंध तिला जी सृष्टी निर्माण करायची आहे त्या सबंध सृष्टीत तिने एक व्यापक असं ज्ञान देऊन टाकलं. सर्वदूर ज्ञानाने ती व्यापली. पण नुसत्या ज्ञानाने व्यापून काय उपयोग? कारण त्यातनं काय पाहिजे? तो ज्ञान घेणारा कुणीतरी पाहिजे. आता जेव्हा सर्व व्यापकता त्या ज्ञानाची आली त्यानंतर घेणारा निर्माण करण्याकरता या सृष्टीमध्ये अहंकार निर्माण करावा लागला. तो काय आहे? तो पण व्यापक अहंकार आहे. आज आपण इंग्रजीमध्ये जेव्हा फिलॉसॉफी वाचतो तेव्हा ते लोक त्याला कॉस्मिक इंटेलिजन्स अँड कॉस्मिक इगो असं म्हणतात. ते म्हणतात की वैश्विक ज्ञान आहे आणि वैश्विक अहंकार आहे. म्हणजे विश्वामध्ये अहंकार निर्माण झाला. आता ठीक आहे, दोन गोष्टी निर्माण झाल्या की ह्या दोघांच्यामधून आता आपल्याला पुढे जायचं आहे. वैश्विक अहंकारामधून पुढे जाताना आता काय करायचं? आता यांचं रॉ मटेरियल, यांच्याकरता आवश्यक असणारं मुळामधलं ती साहित्य, त्या ज्या साहित्याने आता सृष्टी घडवायची आहे ते साहित्य कशातून घडणार आहे? त्या साहित्यातलं पहिलं तिने जाणीवेचा विकास केला. जाणीवेचा विकास म्हणजे काय? 5 तन्मात्र, जे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 तन्मात्र निर्माण झाले. या 5 तन्मात्रांना म्हणजे शब्दांनी आम्ही जाणीव घेतो, त्या शब्दांनी आम्हाला ज्ञान होतं, शब्दांनी स्पंद मिळतात. नाहीतरी मोबाईल सायलेंट करा, मोबाईल बंद करा, इंटरनेटला कनेक्टिव्हिटी नाही, हे सगळी भाषा कोणाची आहे? ही भाषा त्या शब्द तन्मात्राची आहे. त्या शब्द तन्मात्रामध्ये सर्व स्पंद भरलेले आहेत. त्या स्पंदांना सर्वदूर खुलेपणाने पसरण्याचं सामर्थ्य आहे, असा शब्द तन्मात्र आहे. पण ज्यावेळी ज्या उपकरणाने आम्ही ते स्पंद घेऊ इच्छितो त्या उपकरणाला ते घेण्याची जर ताकद नसेल तर त्याला नाही घेता येणार. म्हणून तो म्हणतो माझ्याकडे कनेक्टिव्हिटी नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे, काही कळत नाही. हा जो शब्द तन्मात्र आहे हा पूर्ण स्पंदात्मक आहे आणि त्याच्यामध्ये सर्व स्पंद आहेत, सर्व प्रकारचे आहेत. एक पद्धतीने केवळ ध्वनीचे स्पंद नाहीत,
अनेक प्रकारांनी ह्या सृष्टीतले स्पंद आहेत. आज एक भिंत उभी आहे, त्या भिंतीला भिंत पण का आहे? त्याचं कारण असं, त्याच्या आतमध्ये जे भरलेलं आहे ते सगळं सारखं एका विशिष्ट पद्धतीने स्पंदात्मक हलत आहे. त्याच्यातला प्रत्येक परमाणू न परमाणू आपल्या ठिकाणी स्पंद शक्तीने हलतो. त्याच्या ठिकाणची ती, त्याला अगदीच भाषेत सायन्सच्या लॅटिस व्हायब्रेशन म्हणतो आपण. सॉलिड स्टेट फिजिक्समध्ये एक जरी मटिरियलचा, एक जरी साहित्याचा, एक जरी मातीचा, एक जरी ज्या वस्तूपासून जे बनवायचं आहे त्याचा कण घेतला तर त्याच्यामध्ये सतत स्पंदन चालू आहे. त्या स्पंदनामध्ये एक संतुलन आहे. म्हणून हा शब्द तन्मात्र आहे. या शब्द तन्मात्रानंतर कोणता तन्मात्र आहे? स्पर्श तन्मात्र आहे. वायू आम्हाला दिसत नाही, पण वायूचा गुणधर्म स्पर्श पण स्पर्शाने कळतो. वायूचं आम्हाला ज्ञान स्पर्शाने होतं. आणि हे जे शब्द तन्मात्र आहे त्याचं जे महाभूत आहे ते आकाश आहे. आकाश महाभूताचा तन्मात्र किंवा ज्या तन्मात्रापासून आकाश निर्माण झालं तो शब्द आहे. त्यानंतर ह्या आकाशापासून वायू निर्माण झाला. हा वायू निर्माण होताना त्या वायूमध्ये आकाश मिसळलं आणि आकाशातून वायू झाला. वायूतून अग्नी निर्माण झाला. तर आकाश आणि वायू हे दोघेही मिसळले, अग्नी निर्माण झाला. आकाश वायू अग्नी तिन्ही मिसळले, जल निर्माण झालं. आकाश वायू अग्नी जल मिसळले, पृथ्वी तत्व निर्माण झालं. आणि ह्या प्रत्येक तत्वाला हा एक तन्मात्र आहे. पृथ्वी तत्वाचा तन्मात्र गंध आहे, जलतत्वाचा तन्मात्र रस आहे, अग्नितत्वाचा तन्मात्र रूप आहे, वायुतत्वाचा तन्मात्र स्पर्श आहे आणि आकाशाचा तन्मात्र शब्द आहे. असे शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 तन्मात्र आणि ही 5 महाभूत निर्माण झाली. आता हे सगळंच्या सगळं हे ज्याला आपण प्रत्यक्ष सृष्टीपर्यंत आपण आता जायचंच नाही आहे, अजून पोचलोच नाही आहे. 2 बाजूनी सृष्टी निर्मितीचा विचार आहे. एका बाजूनी सृष्टी निर्माण करणारा कसा निर्माण झाला त्याचा विचार आहे आणि दुसऱ्या बाजूनी ही सृष्टी निर्माण करण्याकरता हे सगळं जे पॅकेज आहे हे सगळं कुणी कसं कुणाला दिलं आणि ते कसं निर्माण झालं, का निर्माण झालं हा विषय आहे. म्हणजे असं की एक ब्रह्मांड आणि एक ब्रह्मदेव ह्या 2 गोष्टींना आपल्याला समजून घ्यायचं आहे, ह्या दोघांना जाणून घ्यायचं आहे. आता इथे 5 महाभूतं झाली, पंचतन्मात्र झाले. आता हे आपण लक्षात काय ठेवायचं आहे? द्रष्टा आणि दृश्य ह्या दोघांना हे सगळं कळलं पाहिजे. म्हणजे द्रष्ट्याला दृश्य दिसलं पाहिजे आणि त्याला दृश्याचा आनंद मिळाला पाहिजे, म्हणजे त्याला दर्शन झालं पाहिजे, म्हणजे ही त्रिपुटी आमच्या ठिकाणी उत्पन्न झाली पाहिजे. याच्याकरता आता सगळी खटपट सुरू झालेली आहे. आणि ती कोणाची सुरू झाली आहे? ती त्या मायेची, ती त्या प्रकृतीची, ती अनादी माया ती जी आहे ती आता निर्माण काय करते आहे? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रियांनी ती जाणीव घेणार आहे म्हणून 5 ज्ञानेंद्रिय निर्माण झाली, 5 कर्मेंद्रिय निर्माण झाली, कारण प्रत्यक्ष क्रिया करायला पाहिजे म्हणून कर्मेंद्रिय निर्माण झाली. आता हे सगळं करण्याकरता भगवंतानी तिच्याजवळ काय दिलेलं आहे? भगवंतानी तिच्याकडे एक क्रियाशीलता देऊन टाकलेली. त्या मोठ्या क्रियाशीलतेच्या आधारावरती ती आता ही सृष्टी निर्माण करणार आहे. आता ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय झाली, पण ह्या दोघांना जोडणारी जाणीवेची बाजू पाहिजे ना. म्हणजे आता सारखं लक्षात ठेवायचं की एक अहंकाराकरता निर्माण करायचं आणि एक महत्करता निर्माण करायचं, म्हणजे एक ज्ञानाकरता निर्माण करायचं आणि एक आपल्या वेगळेपणाकरता निर्माण करायचं. वेगळा माझा हात आहे, त्या हात नुसता निर्माण होऊन काही उपयोग नाही आहे, मला माझा हात आहे हे कळलं पाहिजे. जो बेशुद्धावस्थेत आहे त्याला त्याचा हात आहे याचं ज्ञान नाही आहे. त्याला जेव्हा त्याची जाणीव आहे, मीची जाणीव आहे तेव्हा ज्ञान आहे. मीची जाणीव अहंकारात आहे. हात कोणी निर्माण केला आहे? प्रकृतीने. आणि समजायला कोणाला पाहिजे? ज्ञानाला. ते ज्ञान कोण आहे? महत. म्हणजे ही सृष्टी निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्या ह्या
महामाया जे निर्माण करतात ते असं निर्माण करतात की आपण ते लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळी की काही झालं तरी ह्या तिघांच्यामध्ये संपर्क असलाच पाहिजे, कनेक्शन असलंच पाहिजे. या तिघांचा एकमेकांशी संबंध आल्याशिवाय काही निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून तिने हे सगळं निर्माण केलं. आता क्रियाशीलता देणाऱ्या सर्व गोष्टी निर्माण झाल्या, कारण ज्ञानेंद्रिय झाली, कर्मेंद्रिय झाली. आता जाणीव, त्याची जाणीव निर्माण करण्याकरता अंतःकरण निर्माण केलं. कारण मन असल्याशिवाय काय उपयोग, कारण जाणून कोण घेणार आहे. म्हणजे मला ही चव चांगली लागली, कोण समजणार? आमचा अहंकार, आमची जाणीव. तो कशात आहे? अंतःकरण चतुष्टयामध्ये. ते अंतःकरण चतुष्टय जन्माला घातलं. ते काय आहे? मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे आणि चित्त आहे. चित्त काय करतं? स्मरण ठेवतं. अहंकार काय करतं? त्याचा उपभोग घेतो. जाणीव आहे, मी खाते आहे याची जाणीव. ती जाणीव, ते काय चांगलं आहे, वाईट आहे, बरं वाटलं, नाही वाटलं, सगळं ती देते. आम्हाला बुद्धी आहे, ती निर्णय करते. ती म्हणते डायबिटीज झाला आहे, रोजचा गोड पदार्थ खाऊ नको, प्रसाद असला म्हणून काय झालं, कणभर खा, बाकीचा दुसऱ्याला दे. डायबिटिक माणूस म्हणतो नाही नाही, प्रसाद आहे, दुसऱ्याला कशाला द्यायचा, एवढा भाग्याने मिळतो आहे आपल्याला, आपण खावा. कारण काय आहे? लोभ आहे ना त्याच्यामध्ये. माझा डायबिटीज आहे, प्रसादाच्या नावाखाली तरी मी खाईन. हे म्हणणारं कोण आहे? हे म्हणणारं मन आहे. मन कुणामुळे म्हणतं? इंद्रियांमुळे म्हणतं. इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय म्हणतात, आम्हाला जीभ म्हणते मला खायला पाहिजे, पण त्या जिभेला कुठे कळतं आहे हे शरीर माझं आहे आणि ह्या शरीराला सांभाळायचं असेल तर मी वेडंवाकडं खाऊन चालणार नाही. कारण तिला शरीराचं हितच कळत नाही, तिला फक्त तिचीच आवड आहे, ह्याच्या पलीकडे. म्हणून ज्ञान नाही आहे तिला, ती फक्त कर्मेंद्रिय आहे. नंतर हात आहे, हात पदार्थ उचलतोय, तोंडात घालतोय, तो म्हणतो मला काय, खा सांगितलं आहे मी खातोय. मनाला सांगितलं तिने, ते मन म्हणतं अरे खाऊ नको, म्हणजे नाही नाही मला खायचंच आहे. म्हणजे मनाने त्या इंद्रियाला खेचावं तर उलटं मनच त्या इंद्रियाकडे आकर्षित होतं, इंद्रियच मनाला खेचून घेत. मग आता मन, बुद्धी सांगते अरे सांगतोय तुला हे खाऊ नको, हे डायबिटिक आहे, त्यात तुला त्रास होईल, ह्या सगळ्या वस्तू त्याला चालणार नाही आहेत. पण मन म्हणतो तू म्हटलंस तरी काय झालं, इंद्रिय जास्त बलवान आहे. म्हणून बलवान इंद्रिय ग्राम तयार केलेला आहे. अज्ञान आहे ना, कारण ही सृष्टी कशातून निर्माण केली आहे? आता पुढे कळेल आपल्याला की मी माझं मूळ स्वरूप विसरून जेव्हा अविद्येच्या विळख्यात आलेलो आहे, तेव्हा सगळी सृष्टी अविद्येच्या विळख्यात आहे. आणि आम्हाला राग आला, खरं म्हणजे राग येऊ नये, पण येतो का? कारण त्या अविद्येत आमच्या डोक्यावर स्वार झालेली आहे ना, तिला आम्ही दूर करेपर्यंत आम्हाला राग येणारच आहे. आमच्या मनाविरुद्ध घडलं की पटणार नाहीच. अनेक अनेक गोष्टी हे घडतच राहणार आहे. आणि म्हणून ती जी मूलभूत अविद्या आहे ती आपण पुढे बघू. तर हे निर्माण झाले. आता हे सगळं रॉ मटेरियल आहे, लक्षात ठेवा. हे फक्त साहित्य आहे. जसं एखादी पाककृती करायची आहे तर टी व्हीवर दाखवतात, ह्या वाटीत काय घेतलं आहे, त्यात घेतलं आहे, वा वा काय काय छान आहे, असं सगळं जे आम्हाला ऐकवून दाखवतात तसं आहे. आत्ता ही म्हणते हां हे भात, हां ही म्हणते हे पाय, ही म्हणते ही ज्ञानेंद्रिय, हां हे म्हणते हे कर्मेंद्रिय, हां हे काय, ही 5 महाभूत, हे काय, हे 5 तन्मात्र, हे सगळं असं नुसतं निर्माण करून ठेवलेलं आहे. आता हे निर्माण केल्यानंतर भगवंतानी कालाशी जोडलं आहे, काल त्याच्याशी जोडला आहे. आणि काल आणि हे जोडले गेले की आता त्यांना सुरुवात झाली की किती वेळात कोणती वस्तू कशी खायची, टिकायची, राहायची, नाही राहायची. असा जेव्हा काल आणि वस्तू, म्हणजे आजच्या भाषेमध्ये आईन्स्टाईनच्या शब्दामध्ये बोलायचं तर स्पेस अँड टाईम रिलेशनशिप एस्टॅब्लिश झाली की वस्तू मात्र आणि काल हे दोघे एकमेकांशी जोडले गेले. शक्ती अक्षय्य आहे, 2 गोष्टी, की ही वस्तू मात्र पण अक्षय्य आहे. पृथ्वी किंवा ही माया अखंड आहे. ह्या मायेला काही होणार नाही, ती अविनाशी आहे. परमात्मा जोपर्यंत त्या मायेकडून कार्य करून घेईल तोवर घेईल, नाही घेतलं तर ती परमेश्वरामध्ये आहेच. त्यामुळे तिला अस्तित्व आहे. ती जोपर्यंत निर्माण करून हे सगळं वस्तुमात्र ठेवती आहे तोपर्यंत ह्या वस्तुमात्राला, ह्या जडाला पण अस्तित्व आहे. आता फक्त काल आला, कालाबरोबर त्यांनी त्याच्यात बदल सुरुवात केली. हात आहे,
कालाशी जोडला. किती काळ राहिला हा? 50 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष. आता हा बाद झाला पाहिजे. हे डोळे आता बाद झाले पाहिजेत. कालाशी जोडले. भगवंतानी काल जोडून दिला. हे सर्व जोडल्यानंतर आता भगवंत म्हणाले की हे निर्माण झालं आहे, ह्याला त्यांनी एक अंड्यामध्ये ठेवायचं आहे. आता ह्या अंड्यात ह्या सर्व वस्तू ही ठेवणार आहे. ही जी शक्ती आहे किंवा ही जी प्रकृती आहे ती ठेवणार आहे. ते ठेवण्याच्या आधी भगवंतानी सांगितलं, बरोबर आहे, ह्या आता पदार्थ करण्याला योग्य झालेला आहे. सर्व वस्तू एकत्र आलेल्या आहेत. तयारी जय्यत झालेली आहे. आता याला मी माझा एक अंश देतो. अंश कशाचा? चैतन्याचा. कारण ते चैतन्याच्या अंशाशिवाय हे सगळं फुकट आहे. हे सगळं जड आहे. ह्या जडामध्ये भगवंतानी आपला एक अंश टाकला. भगवंताच्या पोटात कुठंतरी इथे त्याच्या दृष्टीने हे खिसगणतीत पण नाही, दर्या में खसखस आहे. पण तिथे हे आमचं एवढं मोठं ब्रह्मांड ते तिथं निर्माण व्हायला आता ते काय केलं? ह्या माऊलीनी, ह्या प्रकृतीनी, तिने त्या सगळ्याला एका अंड्यामध्ये घातलं. अंड्यात जेव्हा घातलं तेव्हा हे जे ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड आता आदी नारायण, आदी शेष. आता आधी कोण? आधी ह्या निर्गुण निराकार असा परमात्मा. त्यांनी काय केलं? जेव्हा आपला एक अंश दिला त्यांना, कारण सगळं त्याच्या अधिष्ठानावर चालू आहे, त्यामुळे त्याला एक स्टेप खाली यावं लागलं ना, एक पायरी उतरला आहे तो. मग तो म्हणाला, ती पायरी कशाची उतरली? यांच्याशी जोडली जाण्याची. ती पायरी कोणती? तर त्या क्षीरसागरामध्ये तो नारायण निवास करून राहिला. तो आदी नारायण, तो शेषशयन नारायण, 1000 फण्यांच्या शेषावरती त्या नारायणाने निवास केला. आता जो क्षीरसागर आहे त्या क्षीरसागरामध्ये हा एक तयार झालेला ब्रह्मांडाचा भोपळा जाऊन पडला. ते अंड जाऊन पडलं. आता तिथे अशी अनेक अंडी आहेत, तिथे असे अनेक भोपळे आहेत की ते सगळे त्या सागरावरती तरंगत आहेत. 100 वर्ष, 1000 वर्ष, हजारो वर्ष तरंगत आहेत, कारण त्यांना तयार केलं आहे आणि तिथे टाकून दिलेलं आहे. आता त्यांचा निर्मितीचा काळ आला पाहिजे. आता त्यांना निर्मिती करण्यासारखी स्थिती आली पाहिजे. तर ती स्थिती कशी येते? तर मला ते अंड त्या किंवा ते ब्रह्मांड त्या ह्यात का टाकलं? तो भोपळ्याच्या रूपामध्ये त्या क्षीरसागरात का टाकलं? त्याचं कारण एकच आहे, म्हणाले, त्याला गती मिळाली पाहिजे. हे सृष्टी कशी आहे? ही सृष्टी गतिमान आहे. गच्छती ती जगत, की जे सतत पुढे जात असतं किंवा जे सतत गतिमान आहे ते जगत. आता त्याच्यावर संस्कार व्हायला पाहिजे ना त्या गतिमानतेचा. तो 1000 वर्ष असेल, 100 वर्ष असेल, कुणी ज्या पद्धतीने मोजलं त्या पद्धतीने ते गतिमान राहिलं. ते जेव्हा हेनकावे खात होतं त्यावेळी आतमध्ये या दीर्घ कालात, कारण काल देऊन टाकला आहे आतमध्ये, तो काल दिलेला असल्यामुळे आत जो भगवंताचा चैतन्यमय अंश आहे ते ज्ञानाचं स्वरूप आहे. आता ते ज्ञान असं म्हणायला लागलं की हे सगळं काय आहे बुवा इथे पसरलेलं? ह्या सगळ्या हेलकाव्यातून मला कळतं आहे की हे हात आहेत, हे पाय आहेत, हे पंचमहाभूत आहेत. त्या सगळ्यांना त्यांनी हळूहळू, आता इथे माया आहेच, त्याच्याबरोबर ब्रह्मांडामध्ये हे सगळं सामान आहेच, त्याच्याबरोबर ही जाणीव आहेच. ह्या जाणीव रूप जो पुरुष आहे त्या पुरुषाला नाव काय दिलं? त्या पुरुषाला नाव दिलं विराट पुरुष. तो विराट आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकट व्हायचा आहे, तर त्या विराट रूपामध्ये त्याला ज्ञान झालं आहे. त्या विराट रूपामध्ये ही प्रकृती त्यांना घडवती आहे. आता तो विराट पुरुष, त्याला पाहिजे तसं नाक, डोळे, हात, पाय, कान, पोट, पाठ, मांड्या, पावलं, सर्व त्याचे डोळे, त्याला जे जे जसं जसं हवं आहे तसं तसं त्यांनी आत निर्माण केलं. आणि त्या अंड्यामध्ये तो अत्यंत सूक्ष्म रूपाने, असं ते काही लहान आहे असं नाही, पण ब्रह्मांड त्याच्यापासून कितीतरी मोठं आहे, असा तो स्वतःच्या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म रूपात तिथे राहिला. जेव्हा भगवंताला वाटलं की आता ही सृष्टी उत्पन्न करण्याची वेळ आली आहे, तेव्हा भगवंतानी सूक्ष्म या सृष्टीच्या जे रॉ मटेरियल आहे त्याचं जे साधन आहे
ते जे साधन आहे ते सगळं साधन घेतलं, त्याच्याशी काल जोडला आणि तो काल आणि साधन जेव्हा पक्व झालं तेव्हा भगवंताच्या नाभिकमलापासून एक कर्णिका निघाली, एक देठ निघाला आणि त्या देठावरती भुवहा आणि स्वाहा हे 3 लोक ज्याच्यामध्ये समाविष्ट होतील एवढं प्रचंड कमळ निर्माण झालं आणि तेवढ्या मोठ्या कमळावरती ब्रह्मदेव बसलेला आहे. सगळा गडद अंधकार आहे सर्व दूर, त्याला काहीच कळत नाही आहे की मी कोण आहे, मी काय आहे, मी कुठे आलो आहे, माझं काय प्रयोजन आहे. पण तो मी ज्या कमळावर बसला आहे तिथून तो शोधतो आहे. तो पुष्कळ खालीपर्यंत जातो आणि मुळाशी जातो. त्याला असं वाटतं ह्याच्या खाली मला काही सापडत नाही आहे, काहीच दिसत नाही आहे. हे कमळ असं आधर कसं निर्माण झालं, या पाण्यावरती आधर कसं वर आलं, ह्याला कुठेच स्थान त्याच्याशी जोडलेलं असं कुठे नाही. वर येतो, पुन्हा म्हणतो, आपलं मन कमळावर बसतो, आपलं मन स्थिर करतो, डोळे मिटून बसतो. आता हे सगळं करण्याचं स्फुरण कोण देतो? भागवतकारांनी सांगितलं आहे, भगवंत देतो. गीताकारांनी त्याचं फार सुंदर उत्तर दिलं आहे, बुद्धियोगम ददाम्यहम. मी प्रत्येकाला मार्गदर्शन त्याच्या बुद्धीतून करतो. भगवंतानी ब्रह्मदेवाला बुद्धी दिली की तू आता तुझ्या मनाला स्थिर कर आणि बस. भगवंतानी 100 वर्ष तप केलं आणि तेवढं तप केल्यानंतर भगवंतानी सांगितलं की आता तुला कळलं तू कुठून आलास. तो म्हणाला, मला कळलं नाही परमात्म्या, पण मला थोडं थोडं उलगडायला लागलं आहे की काहीतरी मला सृष्टी निर्माण करण्याची अशी प्रेरणा होते आहे. मग भगवंतानी सांगितलं, आता ओंकार घे. त्यांनी ओंकार दिला त्याला आणि ओंकाराचा जप कर. हे सर्व जग ज्याच्यामधून निर्माण झालेलं आहे, ज्या अनाहत नादामधून निर्माण झालं आहे, त्या ओंकाराचा तू आत्ता अभ्यास कर, साधन कर, जप कर. त्याप्रमाणे पुन्हा 100 वर्ष तो करत बसला. 100 वर्ष जेव्हा त्या ओंकाराचा त्यांनी जप केला तेव्हा 100 वर्षाच्या शेवटी त्याला असं वाटायला लागलं की आता आपण सृष्टी निर्माण करावी. जेव्हा त्याला आपण सृष्टी निर्माण करावी असं वाटायला लागलं त्यावेळी म्हणाले, काय झालं की ह्या सगळ्या आता जीव निर्माण झालेत त्या ब्रह्मांडामध्ये. त्या ब्रह्मांडामध्ये आता देहा, आकार, वनस्पती, सृष्टी सगळं सूक्ष्म रूपामध्ये आता त्या विराट पुरुषाच्या ठिकाणी सगळं तयार आहे. आता तो विराट म्हणजे आमची ही सगळी समष्टी, आमचं हे संपूर्ण ब्रह्मांड, म्हणजे केवळ आमचं सूर्यमाला नाही, केवळ आमची पृथ्वी नाही, तर ह्या सबंध ब्रह्मांडाला जेवढ्या आकाशगंगा किती आहेत, सप्तर्षी आहेत, त्याच्यानंतर एवढे मोठे ग्रहगोल, नक्षत्र, तारे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सृष्टी, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा त्याची मर्यादा कशा अर्थाने की ब्रह्मांडाच्या प्रत्येक बाजूनी भगवंतानी त्या ब्रह्मांडाला एक पूर्णपणे बंदिस्त केलेलं आहे. हे आपलं ब्रह्मांड म्हणजे एखाद्या कॅप्सूलमध्ये औषध भरावं तसं आहे. ह्या ब्रह्मांडाच्या भोवती 10,000 हजार योजनांचे असे एक एक जलाशय आहेत. एकमेकांच्यापासून 10,000 हजार योजनं पुढे आहेत आणि असे 7 जलाशय आहेत. काही कुणी म्हणतं काही घृताचे, काही मधाचे, प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे भागवतकारांनी त्याच्यामध्ये असे वेगवेगळे द्रव जे आहेत त्यांच्या एक तर ताकाचा सुद्धा आहे असं म्हटलेलं आहे. जसा भगवान क्षीरसागरावर राहतो तसे हे सगळे ही सगळी आवरणं आहेत. हे ब्रह्मांड ह्या पूर्ण भगवंताच्या ज्या काही अनेक ब्रह्मांडांच्या सृष्टी असतील किंवा आमच्याच ब्रह्मांडामध्ये आणखीन काही काही घडत असेल तर आमची पृथ्वी हा तिच्यावर घडणारा एक छोटासा भाग आहे. आणि ह्या ब्रह्मांडापासून दुसरं ब्रह्मांड हे एकमेकांच्यापासून दूर आहे. ते ब्रह्मांड ह्याला बघू शकत नाही किंवा इथे येऊ शकत नाही. यायचं असेल तर फार मोठी त्याच्यामध्ये साधनं आहे. आणि ते ब्रह्मांड एकमेकांशी जेव्हा संपर्क करू शकत नाही त्यावेळी त्याचं जे स्वरूप आहे ते फक्त आतमध्ये विकसित होतं. आत विकसित होणारा तो एकटा एक विराट पुरुष आहे. म्हणून आपल्याकडे जे पुरुष सूक्त आहे ते कुणाचं वर्णन आहे? ते त्या विराट पुरुषाचं आहे की त्या विराट पुरुषाला हजारो हात आहेत,
त्या विराट पुरुषाला हजारो पाय आहेत, त्याचे हजारो डोळे आहेत. आणि काय आहे, जिथे डोळे आहेत तिथेच पाय आहेत, जिथे पाय आहे तिथेच कान आहेत. याचा अर्थ असा की तो अत्यंत सूक्ष्म स्तरावरती सर्व संवेदनांचं ग्रहण करणारा आणि सर्व गोष्टींना आविष्काराला आणण्याचं सामर्थ्य असणार आहे. म्हणजे त्याला जर असं वाटलं की या माणसाला असे हातपाय असावे की होणार आहे, त्याला वाटलं समष्टीमध्ये असं घडावं तर होणार आहे, असं सामर्थ्य त्या विराट पुरुषाकडे आहे. असा सामर्थ्याने युक्त असलेला विराट पुरुष म्हणजे ते आता ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडाला भगवंत सांगतो की ह्या अंड्याचा आता छेद झाला पाहिजे. मग त्या अंड्याचे 2 भाग होतात. त्या अंड्याचे 2 शकलं झाली की त्याच्यामधून विराट पुरुष बाहेर पडतो. आणि आम्हाला मर्यादा घातली, आपण बघितलं त्या आवरणांची मर्यादा आहेच, आम्हाला आतमध्ये पण मर्यादा आहे. मर्यादा कुठपर्यंत आहे? त्रिलोकापर्यंत, स्वर्गापर्यंत, खाली पाताळापर्यंत. आमच्या ब्रह्मांडाकरता आमचा वेगळा नरक लोक आहे. ते पुढे वर्णन येईल आपल्याला, जेव्हा पुढचा विषय येईल आपल्या पुढे तेव्हा त्याचं वर्णन येईल. सगळंच्या सगळं हे पूर्ण कंप्लीट पॅकेज आहे. हे या ठिकाणी स्वयंपूर्ण आहे. हे एक ब्रह्मांड आपल्या ठिकाणी स्वयंपूर्ण केलं आहे भगवंतानी. आणि मग काय केलं, हे 2 तुकडे झाले. त्याचं वर्णन करताना भागवतकार आणि आमच्याकडे सर्वजण सृष्टी उत्पत्तीच्यामध्ये त्याला जो 2 तुकडे झाल्यावर काय झाल्या, 2 कढया झाल्या. आणि म्हणून संस्कृतमध्ये त्याला कटाह असं म्हटलं की हे ब्रह्म कटाह आहे. म्हणजे खालून आणि वरून 2 कढया आहेत आणि या 2 कढयांच्या मध्ये हा सगळा ब्रह्मांडाचा पसारा आहे आणि त्याच्यामध्ये तो विराट पुरुष व्यवहार करतो. आता हे जे विराट पुरुषाचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सृष्टी कशी निर्माण होते ते पण त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकारांनी सृष्टी निर्माण होते. तर त्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये आता जर बारकाव्यानी भाग काही बघायचा असला तर तो भाग असा आहे आपल्याला की ते म्हणतात की भगवंतानी ही सृष्टी का निर्माण केली, हा पहिला प्रश्न. भगवंत म्हणतो एकोहम बहुस्याम प्रजा येय, मी एकटा आहे, मला बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावंसं वाटतं. आता हे झाल्यानंतर त्यांनी हा संकल्प केला आणि संकल्प मात्रांनी ही सृष्टी बनली. ब्रह्मदेवानी संकल्प केला की आता मी सृष्टी बनवावी आणि त्यांनी संकल्प केल्याबरोबर त्याच्या मनापासून जे त्यांनी निर्माण केलं ते मानस सरोवर झालं. त्याच्या मनापासून ज्या ज्या गोष्टी त्यांनी निर्माण केल्या त्या त्या सृष्टीमध्ये. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्या ब्रह्मदेवाच्या ह्या निर्मितीचं केंद्र कोण आहे तर कैलास आहे. कैलास पर्वताशी केंद्र आहे असं आता परदेशी लोकांच्या एकूण सृष्टीच्या अभ्यासावरून किंवा त्यांच्या मतावरून दिसतं, आमच्या मतावरून नाही. आमच्या मतावरून मूळ केंद्र सुमेरू पर्वत आहे. त्या सुमेरू पर्वताच्या 4 दिशांना कैलासासारखेच 8 मोठे मोठे पर्वत आहेत त्या 4 दिशांनी. आणि तो सुमेरू पर्वत सर्वात उंच आहे. त्या पर्वताच्या आधाराने ही सगळी सृष्टी फिरते आहे. पुढे जेव्हा त्या सृष्टीचा वेगळा भाग येईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की तो ध्रुव, त्या ध्रुवाला काय जोडला आहे, सूर्य कसा जोडला, त्याला आमची पृथ्वी कैलासापाशी जोडली आहे. जर आजच्या शास्त्रज्ञांना जर कैलास हा त्याचा केंद्र वाटत असेल तर कैलास हा केंद्र नाही आहे, कैलास ह्या सृष्टीच्या भ्रमणाचा केंद्र आहे. ही सबंध सृष्टी जेव्हा जिथं बांधली आहे, ध्रुवताऱ्याशी जिथे आमची सृष्टी बांधली आहे ते स्थान कैलास आहे. आणि त्या ध्रुवताऱ्याच्या पुढे जी बांधली आहे ती सूर्याशी आणि तिथून जी बांधली आहे ती स्वर्गाच्या पलीकडे. अशा प्रकारे त्या सृष्टीचं बंधन आहे. दुसरं असं आहे, या सृष्टीचा जो कटाह आहे, पुढे आपण जास्त व्यवस्थित पाहू, म्हणजे वरची पालथी घातलेली कढई, त्या कढईला एका ठिकाणी त्याची कथा येईल म्हणून तेव्हा बघू, पण तिथे एका ठिकाणी फक्त त्याला जेव्हा त्याचा टवका उडवला तेव्हा त्या टवक्यामधून त्या गंगेचं अवतरण झालेलं आहे. गंगा जी वरून खाली आली आहे ती थेट विष्णूच्या चरणाशी गंगा आहे
आणि विष्णूच्या चरणापासून तो जो प्रपात आहे पाण्याचा तो तिथून खाली पडतोय. म्हणजे गंगेच्या स्नानाचं महत्त्व आम्हाला का आहे? गंगेला जेव्हा स्पर्श करतो तेव्हा आम्ही स्वर्गातल्या विष्णूला स्पर्श करतो. त्याला स्पर्श कारण त्याच्या चरणांना स्पर्श आहे. ती प्रत्यक्ष तिथून इथपर्यंत आली. अशा प्रकारे ह्या सृष्टीचं हे जे स्वरूप आहे आता ते जोडायचं आहे. आता तो ब्रह्मदेव जन्माला आला आहे, तो बसला आहे, त्याला सृष्टी निर्माण करायची. हा विराट पुरुष आहे, हा ह्याच्या ठिकाणी निर्माण झाला आहे. अजून हा पृथ्वीवर आला नाही आहे. आत्ता आमच्या पृथ्वीवर किंवा ह्या संबंध ब्रह्मांडाला एक आकार घेऊन अजून प्रकट झालेलं नाही आहे. मग आकार घेऊन प्रकट कोण करतं? अजूनसुद्धा हे दोन ठिकाणी आहेत. जसं आपण म्हणलं ना, द्रष्टा आणि दृश्य ह्यांना जोडण्याचं सामर्थ्य त्या मायेकडे आहे. आता ती माया काय करते? या ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये स्फुरण निर्माण करते की मला हात पाहिजेत, मला पाय पाहिजेत, मला दऱ्या पाहिजेत, मला डोंगर पाहिजेत, मला माणसं पाहिजेत, मला ऋषी पाहिजेत. असं त्याच्या मनस्संकल्पित सृष्टी आहे ब्रह्मदेवाची. त्याच्या ठिकाणी संकल्प सुरू होतो आणि एक 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 प्रकारची सृष्टी निर्माण होत जाते. आणि ती निर्माण होताना ब्रह्मदेवालाही आधी भगवंताला विचारलं आहे की भगवंता एवढा ओंकाराचा जप केला ना, आता मला म्हणतो सृष्टी निर्माण कर, मी करू कशापासून? म्हणजे तिथे ब्रह्मदेवाला उत्तर देताना भगवंतांनी सांगूनच टाकलं आहे, अरे सगळं तयार आहे, तुझ्याकरता ब्रह्मांड तयार आहे. आणि ते ब्रह्मांडाची 2 शकलं होऊन सुद्धा तो विराट पुरुष तयार आहे. आता त्याच्याकडून तुला काय काय मागायचं आहे ते मागून घे आणि तू तुझी सृष्टी कर. आता त्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत. इतक्या सगळ्याचा विचार इतक्या थोड्या वेळात आपल्याला करता नाही येत, पण त्याचं जे नेमकं सार आहे तेवढा तर आपण भाग नक्की पाहतो. मग त्यांनी सर्व प्रकारच्या सृष्टी आपल्याकडे मागून घेतल्या आणि आत्तापर्यंत त्या विराट पुरुषाला स्थैर्य नव्हतं, कारण त्याला फक्त भगवंतांनी निर्माण करून ठेवलं होतं. आणि इथे काय होतं? इथे हा ब्रह्मदेव निर्माण होऊन तोही बिचारा अज्ञानीच होता, चाचपडतच होता. आता हे दोघे एकत्र आले आणि भगवंतांनी त्यांना जे आता ह्याच्याकडे यायचं आहे ब्रह्मदेवाकडे. आता तिकडे काय आहेत? पंचमहाभूत आहेत, तिकडे काय आहेत? आपले पंचतन्मात्र आहेत. पण हे असं असून भागणार नाही आहे. आता इथली सृष्टी उभी राहिला तर ती सृष्टी उभी करताना काय करावं लागणार आहे? ते जी पंचमहाभूतं आहेत त्या पंचमहाभूतांना एकमेकात आधी मिसळावं लागेल तर आमचा देह तयार होईल ना. ती सगळी वेगळी आहेत. वेगळी म्हणजे कशी? प्रत्येक महाभूताचं आपलं एक काहीतरी गुणधर्म आहे. आता आमच्या ह्या पंचीकृत महाभूतामध्ये सुद्धा त्यांचे स्वतंत्र गुणधर्म आहेत. पंचीकृत म्हणजे काय? आम्ही जे आकाश पाहतो या आकाशामध्ये 1/2 आकाश आहे आणि त्याच्यामध्ये उरलेली 4 महाभूतं 1/8 आहेत. म्हणजे वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आणि मग आमचं दिसणारं आकाश झालं आहे. हे जोपर्यंत संमिश्रण होत नाही तोपर्यंत सर्व गुणधर्म एकत्र येत नाहीत. या सृष्टीचं पक्कं रॉ मटेरियल, या सृष्टीचं पक्कं साधन साहित्य तोवर निर्माण होत नाही. आता ते आधी काय केलं? पंचीकृत 5 महाभूतं झाली. मग त्या महाभूतांच्यापासून देह निर्माण करायचा आहे. त्या पंचमहाभूतांचा देह निर्माण करताना त्याच्याबरोबर त्या 5 तन्मात्र आल्या. आता मायेनी काय केलं? आता मायेनी सगळ्यांना जोडलं. हात जोडले, पाय जोडले, मन जोडलं, बुद्धी जोडली, अहंकार जोडला. आमच्या देहामध्ये जे जे म्हणून निर्माण केलं ते सगळं एकमेकांशी जोडून घेतलं. आणि जोडून घेतल्यानंतर मग तिने ही जी जीवसृष्टी आहे ही जीवसृष्टी निर्माण करण्याकरता योग्य परिस्थिती निर्माण केली. आणि ब्रह्मदेवाने आवाहन केलं की आमची सृष्टी झाली. ब्रह्मदेवाने आवाहन केलं की आमची सृष्टी झाली. अशा त्यांनी किती सृष्टी केल्या? अशा त्यांनी 10 प्रकारच्या सृष्टी निर्माण केल्या आमच्या पृथ्वी तलावर. त्या सृष्टींचं वर्णन इथे भागवतकार ज्या ठिकाणी येऊन करतायत ते स्वरूप आता आपण पाहूया. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पहिली सृष्टी या महत्त्वाची आहे, त्यांनी निर्माण केली. आपण त्याच्या फार बारकाव्यात जायला नको. दुसरी सृष्टी जी आहे ती अहंकाराची आहे. तिसरी सृष्टी जी आहे ती भूतसर्ग आहे, म्हणजे ह्या 5 महाभूतांचं पंचीकरण. त्याच्याशिवाय भूत मात्र जन्मालाच येऊ शकत नाही. 5 महाभूतांचं एकत्रीकरण झाल्याशिवाय
ते एकमेकांशी जुळल्याशिवाय. त्याच्यानंतरची जी सृष्टी आहे ती चौथी सृष्टी आमच्या इंद्रियांची आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आमच्या इंद्रियांचा सुद्धा एकमेकांशी असणारा जो संबंध आहे तो संबंध त्यांनी सुधारून घेतलेला आहे. त्याच्या पुढे आता आमची जी 6वी सृष्टी आहे ती अविद्येची आहे. मी आता आपल्याला म्हटलं तसं की मूलभूत अविद्या घेऊन आम्ही जन्माला आलो आहे. त्या अविद्येमध्ये काय काय आहे, त्या नरकामध्ये ह्या सगळ्या शब्दांचं वर्णन आहे. त्यांनी म्हटलं आहे तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह आणि महामोह असे 5 प्रकार आमच्या डोक्यामध्ये, आमच्या बुद्धीत. हे अतिरेकी काय आहेत? महामोह असणारे लोक ते काय आहेत? अंधतामिस्त्रामध्ये जाणारे लोक. त्यांना काही ह्या सृष्टीच्या विषयी कुठलाही योग्य विचार करणं ते करूच शकत नाही. अविद्येच्या अधिकाधिक जवळ असलेले आणि अविद्येच्या अधिकाधिक प्रभावात असलेले असे जे लोक आहेत, अशी जी सृष्टी आहे किंवा असा जो वर्ग आहे तो सगळा वर्ग यामध्ये येतो. नंतर म्हणाले त्यांनी जी सृष्टी निर्माण केली आहे ती जे जीव आहेत म्हणजे पक्षी आहेत, पशु आहेत, त्या पक्ष्यांच्यामध्ये जसे उडणारे पक्षी आहेत, जसं पशु आहेत त्याच्यामध्ये 5 नखांचे काही प्राणी आहेत, 2 खुरांचे काही पशु आहेत, 1 खुरांचे काही पशु आहेत. त्यामुळे आपण पाहतो ह्या सर्व जाती आपण पाहिलेल्या आहेत. आता त्यांनी सांगितलं एकटी एक मानवी सृष्टी अशी आहे की ज्या सृष्टीमध्ये मानव ह्या नावाखाली एकाच प्रकारचा जीव घडवलेला आहे, एकाच प्रकारचा देह घडवलेला आहे. नाहीतर पशु म्हटलं तर त्याचे जरी खुरं 2 असली तरी 2 खुरं असणारे पुष्कळ पशु आहेत, 2 कान असणारे पुष्कळ पशु आहेत. नंतर पक्षी घेतले तरी पंख आहेत, त्याच पद्धतीचे पाय आहेत, त्याच पद्धतीची पायांची ठेवण आहे, पुष्कळ पक्षी आहेत. परंतु मानवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मानव नाही आहेत. 2 डोक्याचा मानव आहे, 2 नाकाचा मानव आहे. ह्या मानवापासून तो मानव वेगळा नाही. सर्व मानव एकसारखे आहेत. आणि मानवाचं वैशिष्ट्य काय आहे? ह्याची आहाराच्या करता असणारी सोय ही वरून खाली आहे. हे एक मानवाचं वैशिष्ट्य आहे. बाकी सगळे पशु पक्षी सगळं आडवं आहे. त्या ठिकाणी ते अन्न पचन त्याकरता असणाऱ्या सगळ्या संस्था ह्या हॉरिझॉन्टल आहेत, ह्या जमिनीला समांतर आहेत, ह्या आडव्या आहेत. पण मानवाच्या ठिकाणी मात्र उभं आहे. म्हणजे माणूस आता आपणला जेवण झालं आहे, आपलं अन्न पचलं पाहिजे म्हणून 2 हात टेकवून तो 2 पाय 2 हातावर चालत नाही की बाबा आपलं अन्न पचण्याकरता काहीतरी करायला पाहिजे. आपण शतपावली करतो, फक्त फिरतो. मानवाला बाकी कशाची आवश्यकता नाही अशी सृष्टी त्यांनी निर्माण केली. त्यानंतर त्यांनी ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की ही सबंध सृष्टी कशापासून निर्माण झाली आहे. सर्वात लहानात लहान कण ज्याला त्यांनी परमाणू असं म्हटलं आहे, असा जो परमाणू कण आहे तो परमाणू कण हा सृष्टीतल्या कुठल्याही पदार्थामध्ये नाही किंवा सृष्टीतल्या कोणत्याही निर्माण झालेल्या गोष्टीत नाही असं नाही. तो परमाणू नाहीसा होतो असंही नाही. आणि तो परमाणू एकत्र येऊन येऊन मोठ्यात मोठी वस्तू कोणती तयार होते? पृथ्वीसुद्धा तयार होते. मोठ्यात मोठी वस्तू त्यामधून जी तयार होते. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे भगवंताचं जे रूप आहे ते ह्या विराट सृष्टीमध्ये 2 प्रकाराने अणोरणीयान महतो महीयान हा जसा भगवान आहे तसं ह्या सृष्टीमध्ये एक पेशीय ॲमिबा पण आहे आणि याच्यामध्ये हिप्पॅपोटेमससारखा एवढा मोठा प्राणीही आहे. ह्या सृष्टीतल्या ह्या परमाणूचं लहान आणि मोठं स्वरूप म्हणाले आम्हाला कळतं, ते आम्ही पाहू शकतो. पण ह्या सृष्टीला जोडलेला जो काल आहे तो काल आम्हाला दिसत नाही. त्या कालाच्या प्रभावाने लोक नष्ट होतात पण काल कधी नष्ट होत नाही. काल अनंत आहे. कालाचं स्वरूप असं आहे की ते मोजावं कसं? कारण तो अदृश्य असल्यामुळे आम्हाला तो मोजता येत नाही. तरीसुद्धा तो आम्ही मोजण्याचा प्रयत्न केला आहे. तो कसा मोजला आहे तर त्यांनी फार सुंदर, म्हणजे कुणीही जगामध्ये आपल्या या मापन पद्धतीला
नक्कीच आव्हान द्यावं आणि बघावं. त्यांनी असं म्हटलं आहे की ही जी सृष्टी आहे याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की परममहाकाल आहे, सर्वात लहानात लहान काल आहे. कालाचे पण 2 प्रकार सांगितले. एक असं सांगितलं की अगदी त्या क्षणाचा किती आम्ही आणखीन लहानात लहान भाग करू शकतो. तर ते म्हणतात की 2 परमाणूंचा एक अणू होतो, 3 अणूंचा एक त्रेसरेणू होतो. 3 त्रेसरेणू ओलांडून जायला सूर्याला जेवढा वेळ लागेल, आता हे काय वेळ लागणार आहे, पण तो मोजायला घेतला आहे. जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी असं म्हणतात. आणि आपण किती सौम्य शब्दामध्ये दुसऱ्याला सांगायचं असलं तर आपण म्हणतो की ह्या कामामध्ये न त्रुटी राहता कामा नये. म्हणजे एवढासा सुद्धा काही कमतरता राहता का. पण ते काय आहे, आपलं कल्चर आपल्याला कळल्याशिवाय त्या शब्दांची गंमत आपल्याला आज कळू शकत नाही. आज आपण ते समजून नाही घेऊ शकत. त्रुटी हा केवढासा काळ आहे, त्रुटी ही केवढी लहान गोष्ट आहे की सूर्याला 3 परमाणू ओलांडायला कळायला लागतो. तो आता किती वेगाने फिरतो आपण जेव्हा पुढे पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल. त्यांनी असं सांगितलं आहे की इथे ही जी त्रुटी आहे त्या त्रुटीच्या 100 पट जो काळ आहे आमच्या पंचांगात हे सगळं पुढचं येतं. त्याच्यामध्ये त्याला वेध असं म्हणतात. जेव्हा ग्रहण लागतं त्यावेळी सूर्याला वेध लागले असं आपण जेव्हा म्हणतो. 3 वेधांचा एक लव आहे, 3 लवांचा एक निमेष आहे, 3 निमेषांचा एक क्षण आहे. आता त्या क्षणामधून 5 क्षणांची एक काष्ठा आहे, 15 काष्ठांचा एक लघु आहे, 15 लघूंची एक नाडिका आहे, 2 नाडिकांचा एक मुहूर्त आहे आणि 6 किंवा 7 नाडिकांचा एक प्रहर आहे. आणि अशा आपण अष्टौ प्रहर म्हणतो. त्याचं कारण असं की 4 प्रहर म्हणजे दिवस आहे आणि 4 प्रहर म्हणजे रात्र आहे. म्हणजे 3 चोक 12, 3 चोक 12 असं आहे. मग पंधरवडा, शुक्ल पक्ष, महिना, त्यानंतर जे मापन आहे ते सृष्टीशी जोडलेलं मापन आहे. ते त्यांनी म्हटलं आहे की पितरांचा एक दिवस आणि एक रात्र म्हणजे माणसाचा एक महिना. जेव्हा आमचा 1 महिना पुरा होतो तेव्हा पितरांचा 1 दिवस पुरा होतो आणि 1 महिना पुरा होतो तेव्हा 1 रात्र पुरी होते. म्हणजे फक्त आमच्या वर्षभरामध्ये 6 भाग होतात आणि 6 भागामध्ये त्यांचे फक्त 3च बदल होतात दिवस रात्रीचे. म्हणाले 6 महिन्यांचं एक आयन आहे, अशी 6-6 महिन्याची 2 आयनं, त्याच्यातून 1 वर्ष होतं. आपण एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण असं आपण म्हणतो. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की चंद्र, तेही सोडून देऊ आपण, की भगवान सूर्य 12 राशींमधनं फिरतो तेव्हा त्याचं 1 संवत्सर म्हणजे 1 वर्षाचं भ्रमण होतं. आता 1 वर्षाची म्हणजे गणती कालाची किती प्रकारांनी केली आहे ती आमच्या पंचांगात आहे. आणि पंचांगातली केलेली जी कालाची गणती आहे त्या गणतीवरून आकाशस्थ नक्षत्रांचा वेध आम्ही घेतो. आणि तो घेताना इथे त्यांनी सांगितलं आहे की सूर्याला संवत्सर म्हणजे सूर्याच्या गतीप्रमाणे मोजलेलं संवत्सर म्हणजे 1 वर्ष, बृहस्पतीच्या गतीप्रमाणे मोजलेलं परिवत्सर, सवन हे इडावत्सर, सवनांच्या माध्यमातून मोजलेलं इडावत्सर, चंद्राच्या माध्यमातून मोजलेलं अनुवत्सर आणि नक्षत्रांच्या माध्यमातून मोजलेलं वत्सर. हे अशा प्रकारे आम्ही वर्षाची कालगणना ह्या सगळ्यांच्या सहित करतो. आता इथे 5 प्रकारची ही जी वर्ष आहेत त्या वर्षांचं त्यांनी काही विधान सांगितलं आहे आणि ठीक आहे आपण त्या विधानांमध्ये नको जायला. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की संध्या आणि संध्या शांत, एक युग संपून दुसरं युग येताना ते युग संपायची वेळ आली की संध्या सुरू होते आणि ते युग संपत आलं की किंवा सुरुवात होते त्यावेळी संध्या शांत होते. असं प्रत्येक युगाच्या मागे पुढे या कालाचं मापन आहे. आणि ह्या मापनाच्या बरोबर आपल्याला इतर अनेक गोष्टी अशा की एक संबंध आता ब्रह्मदेवाचा दिवस बघू आणि आपण हा विषय थांबवूया. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की महरलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत
16,000 चतुर्युगांचा दिवस असतो. 1,000 चुकून 16 म्हटलं, 1,000 चतुर्युगांचा दिवस असतो. म्हणजे आमचा जेव्हा संबंध 14 मनूंचं आयुष्य संपतं, जेव्हा आमचा एक कल्प संपतो, 4 चतुर्युगाची एक जोडी संपते, तेव्हा ब्रह्मदेवाचा आणि महरलोकाचा एक दिवस संपतो. आपण जे कालपासून म्हणतोय ना की आम्हाला हे सगळे ग्रंथ काय सांगतात, तुम्ही या इथल्या 50-50-100 वर्षाच्या आयुष्यात नका अडकू, याच्या बाहेर पडा आणि त्या महरलोकामध्ये जा. त्या महरलोकापासून क्रमाने मुक्त व्हाल तेव्हा व्हाल, किंवा त्या महरलोकापासून तुम्हाला जे काही सुख प्राप्त करायचं आहे, नाही जे काय तुम्हाला वाटत असेल, ज्या पद्धतीचा पुढचा काल जावा वाटत असेल, त्याकरता प्रयत्न तिथं जाऊन करा. पुन्हा या पृथ्वी तलावरती येऊ नका. आणि त्यांनी पुढे असं म्हटलं आहे, एका कल्पात 14 मनू होतात. आणि बाकी मन्वंतरांची ही काही बघण्याची गरज नाही. यामध्ये फक्त एकच मुद्दा आपल्या पुढे मांडायचा आहे, तो असा की ह्या सगळ्या कालाचं मापन आपण ग्राह्य धरायचं का नाही धरायचं? धरायचं. मी आपल्याला एक प्रसंग सांगते त्या संदर्भामध्ये, की लोकमान्य टिळकांनी जेव्हा त्यांच्या पद्धतीने पंचांग बनवलं, तेव्हा भूमिका त्यांची काय होती की पंचांगामध्ये जी ग्रहांची स्थिती आहे ती आकाशस्थ ग्रहांची असलं पाहिजे. त्यामुळे त्या स्थितीमध्ये बदल असता कामा नये. म्हणजे हे दोन्ही कसं असलं पाहिजे, एकसारखं असलं पाहिजे. आणि ह्या पद्धतीने जेव्हा ग्रहांमध्ये कुठे फरक पडतो, का फरक पडतो, कालात का फरक पडतो, आता आकाशात हा ग्रह इथे आहे म्हणजे इथेच असला पाहिजे. आता आमचं जे पंचांग आहे ते चांद्रमासाप्रमाणे आहे. लोकमान्यांनी जे निर्माण केलं त्यात काही गणितांमध्ये बदल केले आणि त्याला दृक् प्रत्यय असं म्हणतात, की पाहण्याच्या प्रत्ययानी जे सिद्ध होतं. जगामध्ये अमेरिकेमध्ये त्या लोकांनी आमच्या भारतातली सगळी पंचांग घेतली आणि ह्या प्रत्येक पंचांगानी कालमापनाची जी पद्धत घेतली आहे त्या पद्धतीचा अभ्यास केला. त्यांनी बघितलं की अगदी 100% ज्याच्यामध्ये फरक पडत नाही असं आमचं दात्यांचं सोलापूरचं पंचांग आहे. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की सबंध भारतभरामध्ये इतक्या कालमापनाच्या पद्धती असूनसुद्धा आकाश आणि इथे म्हणजे पंचांगात काहीही कालाचा फरक पडत नाही. आज लक्षावधी वर्ष कालमापन चालू आहे. आज हजारो वर्ष कालाची गणितं चालू आहेत. धोंडीराज शास्त्रींनी तर आता कॉम्प्युटर आला, त्यांच्या काळात तितकं कॉम्प्युटर नव्हता, त्यांनी पुढची 500 वर्षाची गणितं पंचांगाची करून ठेवलेली. ते म्हणाले पुढचा काळ कसा यायचा असेल तसा येईल, पण आपल्याकडनं आपलं पंचांग तयार पाहिजे. समजा काळाच्या ओघात लोकांनी पंचांग नाहीच तयार केलं तर असं नाही होता उपयोगी. 500 वर्षाचं पंचांग तयार करून ठेवलं आहे. आणि आपल्याला सांगायचं म्हणजे ती अमेरिकन माणसं आपल्या घरी जेव्हा दातेशास्त्री आले होते तेव्हा त्यांना भेटायला आले. ते म्हणाले की तुमच्या ह्या एवढ्या भारतभरामध्ये कालमापनाच्या इतक्या विविध पद्धती कशा, आणि सगळ्या कुठे जोडल्या जातात एकमेकांशी बरोबर? अधिक मास. सर्वदूर अधिक मासाने काळाला जोडलं जातं. तर म्हणाले हे तुमच्याकडे होतं कसं असं? आणि म्हणाले तुमचं पंचांग इतकं 100% सत्य कसं? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कधी जुळवूनच घ्यावं लागलेलं नाही आहे. जेव्हापासून तुम्ही पंचांग केलेलं आहे तेव्हापासून तुमचा काल मागच्या पंचांगावरून पुढच्या पंचांगामध्ये जर आकाशस्थ ग्रहांची स्थिती बदलली तर काळ जुळवून घ्यावा लागतो. तर म्हणाले तुम्हाला काळ जुळवून घ्यावाच लागत नाही, तुमचा दृक् प्रत्यय हा 100% बरोबर आहे. असं कसं? त्यांनी सांगितलं याचं कारण असं आहे की माझा धर्मशास्त्राचा अभ्यास उत्तम आहे. म्हणजे बघा कुठे कालमापन आहे, कुठे आमचं धर्मशास्त्र आहे. इथे त्यांनी जे म्हटलं आहे ना की ती जी माया आहे त्या मायेने सगळ्यांना एकत्र जोडलेलं आहे. हे जे सगळ्यांना एकत्र जोडलं आहे म्हणजे काय आहे, हा प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात चिंतन करण्याचा विषय आहे. की ही सृष्टी आता दुसरं त्याचंच उदाहरण देऊ की आमच्याकडे स्पंदामधून भाषा आली. ह्या भाषेमध्ये वर्ण आले, ह्या भाषेमध्ये स्वर आले. आता क हा वर्ण तयार झाला तेव्हा पाय मोडलेला क अधिक अ
बरोबर पूर्ण क झाला. ब्रह्मदेवाचं नाव काय आहे? क. कारण असं ही सृष्टी ज्याच्यामध्ये सामावली आहे ती फक्त स्वरात नाही आहे, ती व्यंजनात नाही आहे फक्त. तर स्वर आणि व्यंजन सगळ्या ठिकाणी एकत्र केलेत. आणि व्यंजनामधला सुद्धा, वर्णामधलं पहिलं व्यंजन जे आहे ते क हे ब्रह्मदेवाचं नाव आहे. आणि म्हणून त्याच्यापासून ही सृष्टी जन्माला आली आणि आम्हाला काया मिळाली, म्हणून काय हे आमचं नाव झालं. त्यांनी ही सृष्टी निर्माण करताना आत्ता आपण म्हटलं तसं त्याच्या मनाने सगळी निर्माण केली, सगळं करून ठेवून दिलं. पण त्याला असं वाटलं की आता हे सगळं असं किती काळ मी करत राहू, यात मी बदल किती काळ करत राहू. आणि ही जी मानवी सृष्टी त्याच्या दृष्टीने त्याची सर्वात विकसित सृष्टी आहे, ती सृष्टी तरी मला कशी पुन्हा पुन्हा घडवायला लागेल. आणि का घडवायला लागेल? नाही म्हणाले घडवणार. त्या ब्रह्मदेवापासून 2 शरीरं निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये जो पुरुष आहे तो स्वयंभुव मनु जन्माला आला आणि जी स्त्री आहे ती राणी शतरूपा म्हणून जन्माला आली. आणि त्या मनूपासून सगळे वंश सुरू झाले. म्हणून काल आपण बघितलं की ह्या भागवताचं एक लक्षण काय? मन्वंतर. मन्वंतर याचा अर्थ ज्या काळामध्ये तो मनु राज्य करतो, ज्या काळामध्ये त्याचा अधिकार ह्या सृष्टीवर चालतो, तो मनु. हा जो स्वयंभुव मनु आणि ही जी शतरूपा राणी यांनी ह्या संबंध पृथ्वीवरती मानवांचा विस्तार केला. आणि त्या मनूचे पुत्र म्हणून आम्ही मानव आहोत. आम्ही नुसते मानव नाही, इंग्रजीमध्ये सुद्धा MAN मॅनच आहे. म्हणजे आपण जर काही गळून पडलं तर मॅनू म्हणायचं असेल तर MANU झालं असतं, यू गेलं, MAN राहिलं. म्हणजे गमतीचा भाग नाही, बाबासाहेब सावरकरांनी ज्या अनेक साधर्म्य दाखवली आहेत भाषेत, हजारो शब्दांचं साधर्म्य आहे की मनूपासून मानव झाला, मनूपासून मॅन झाला. त्यामुळे सगळी सृष्टी जी आहे ती त्या मनूची आहे. देवता सृष्टी आहे सगळी जी निर्माण केली ब्रह्मदेवानी. त्याचबरोबर ह्या सृष्टीमध्ये त्याला प्राकृतिक आणि वैकृतिक सृष्टी असं म्हटलं आहे. आणि या सृष्टीमध्ये एक अपवाद निर्माण केला, तो म्हणजे सनकादिकांचा आहे. तो अपवाद असा आहे की सनकादिकांच्या पुरतं मात्र काळाचा परिणाम नाही. ह्या सृष्टीमध्ये निर्माण होऊन या सृष्टीचे सगळे नियम आहेत ते स्वर्गलोक भूलोक सर्वदूर संचार करत असू दे, त्यांना पुष्कळ स्वातंत्र्य मिळालेलं असू दे, पण सृष्टीचं एक वैशिष्ट्य त्यांच्याकडे आहे, ते म्हणजे ते केवळ 5 तर 5च वर्षाचे आहेत. आणि त्यांच्याकडे असणारा जो विशेष अधिकार आहे ती ह्या सृष्टीची विशेषता आहे. अशी विशेष अशी सृष्टी ब्रह्मदेवानी अपवादात्मक निर्माण केलेली आहे. असं ह्या सृष्टीचं आपण थोडंसं इकडून तिकडून केलेलं जे वर्णन किंवा पाहणं आहे, ह्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहाव्या लागतात, तो जो सृष्टी निर्माण करतो तो ब्रह्मदेव. ज्याच्यापासून सृष्टी निर्माण होते ते त्याचे सगळे पदार्थ, सगळं साहित्य, ते ज्याच्या आश्रयाने साहित्य बनतं तो विराट पुरुष. त्यानंतर ते ज्यावरती ही सृष्टी राहते आहे, आता हे संबंध ब्रह्मांड राहिलेलं आहे. त्यामुळे या ब्रह्मांडामध्ये काय आमच्याच इथे मानव आहेत असं नाही, आणखीनही कुठल्या ग्रहमालांमध्ये मानव आहेत. मग त्यांची सृष्टी निर्माण करताना कोण करेल? तिथला ब्रह्मदेव नंबर 2 असेल, ब्रह्मदेव नंबर 3 असेल. त्या ठिकाणी आमच्याचसारखे 1 नाक 2 डोळे माणसं असतील असं नाही, ते वेगळे असतील. प्रत्येकाने स्वीकारलेले त्या सत्वरजतमाचे जे नियम आहेत, जे तारतम्याचे नियम आहेत, ते वेगळे आहेत, वेगळे असतील. त्यामुळे त्या सृष्टीचे अधिकार वेगळे असतील. हे काय आहे? आपण ह्या बेसिक रॉ मटेरियलपासून पुढे का गेलो? हे पायाभूत सृष्टीला आवश्यक असणाऱ्या गोष्टी, द्रष्टा दृश्य दर्शन, सगळ्यांचं संमेलन आणि सगळ्यांना कर्मानी बांधणं. या सगळ्यांना आमची सृष्टी आहे, माहीत नाही दुसऱ्या ग्रहगोलावरती सृष्टी असेल तर ती कर्मानी बांधलेली असेल की नाही माहीत, तिकडे वेगळा काही नियम असेल, त्या नियमाने ती बांधलेली आहे. पण पृथ्वी हा मात्र कर्मलोक आहे. इथे आम्हाला कर्म करावंच लागतं. कालाप्रमाणे ही सृष्टी बदलत राहते, ती सृष्टी परिपक्व होते आणि एके दिवशी नष्ट होते. आणि काल त्याचा साक्षी आहे, आजही काल साक्षी आहे.
आपल्याला कळतं, अहो तुम्ही तेव्हा भेटला होता, अहो तेव्हा काय 25 वर्ष झाली, असं आपण म्हणतो. कालाचं मापन आहे आणि त्यामुळे काल आम्हाला आत्ता उघड्या डोळ्यांनी स्थूल पातळीवर मोजता येतो, सूक्ष्म पातळीवर मोजता येतो. या सगळ्यांचा विचार सृष्टी निर्मितीत करावा लागतो, जो आधुनिक सृष्टी निर्मितीमध्ये नाही. आता आपण याच्यावरनं बघू की आधुनिक सृष्टी निर्मितीत काय आहे, काही नाही आहे. ते त्यांना वाटतं आहे त्याप्रमाणे डार्विनचा सिद्धांत मांडतायत. अहो जर माणसाचा माकडापासून जन्म होत असता तर आता आमच्या एवढ्या माणसांच्या मध्ये कुणाच्या तरी घरात माकडाचं पिल्लू जन्माला यायला हवं होतं, किंवा माकडाच्या पिल्लाच्या घरामध्ये माणूस जन्माला यायला हवा होता. हे चालू आहे ना, ही प्रक्रिया चालू आहे. जर डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे सातत्याने उत्क्रमणाची प्रक्रिया चालू असेल, इव्होल्युशनसारखं आहे, मग ते आम्हाला प्रत्ययाला आलं पाहिजे. आम्ही सृष्टीमध्ये सर्वात मोठा नियम डार्विनचा सिद्धांत आणि आधुनिक सृष्टी निर्मितीचा विचार सांगतो की एकातून एक निर्माण होतं. म्हणजे जलचर प्राण्यातून सरपटणारे, मग त्याच्यातून भूचर. आम्ही एकातून एक मानत नाही. आम्ही एकानंतर एक म्हणालात तर एक वेळ चालेल, पण आम्ही एकातून एक म्हणत नाही. इथे सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेत सुद्धा त्यांनी एकानंतर एकसुद्धा म्हटलं नाही आहे. त्यांनी आपल्या संकल्पांनी सगळी सृष्टी त्या ब्रह्मांडाच्या त्या विराट पुरुषाच्या ठिकाणाहून गोष्टी मागून ही सर्व सृष्टी पृथ्वी तलावरती उभी आहे. त्यामुळे या सृष्टीचा एक खिल्ली उडवणं, त्याला हास्यास्पद मानणं किंवा ही पुराणातली वांगी पुराणात आहेत, ठेवा तिथेच, असं म्हणणं हे अयोग्य ठरेल. त्याच्यावर आपण जितका बारकाईने विचार करू, आपल्याला काही नुसता सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार जरी आपण आठवडाभर केला ना तरी कमी आहे. इतकं त्यांनी त्याच्या बारकाव्याने सांगितलं आहे. तरी आपण आज एवढा वेळ घेऊन बऱ्यापैकी त्या क्लिष्ट विषयाला आपण इकडे तिकडे करत बसलो. परंतु सांगण्याचा हेतू एकच आहे की आमची पारंपरिक ग्रंथ वाचताना आमची भूमिका आणि आमचा दृष्टिकोन निश्चित बदलला पाहिजे. आम्ही त्याच्याकडे सकारात्मक दिशेने, आणि ज्ञान आहे त्या ज्ञानाला शरण जाऊन ते ज्ञान आम्हाला काय देऊ शकतं, आम्हाला काय आकलन होऊ शकतं, ह्या परिस्थितीत आम्ही त्याचा लाभ कसा घेऊ शकतो, असा एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जर आम्ही नाही पाहिलं तर ते ज्ञान आम्हाला कधीच लाभदायी होणार नाही किंवा त्याच्यातून आम्ही काही प्राप्त करू शकणार नाही. आता आपला अर्धा भाग संपलेला आहे, आपण मध्यंतर करू. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. 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 नारायण तव दासोहम. नारायण तव दासोहम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.